जेएनपीटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत असणाऱ्या प्रकल्पग्रस्त कामगारांना 5 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने 30 डिसेंबरपासून येथील कामगारांनी आपल्या कुटुंबासह बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। या बेमुदत साखळी उपोषणाला इंटकचे प्रदेश कार्याध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांनी बुधवारी आपला पाठिंबा दर्शवत जेएनपीटीच्या प्रशासनावर हल्ला चढविला। गेली 40 वर्ष उरण येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या जेएनपीटीने कामगारांवरील ही अन्याय सुरूच ठेवलाय। जेएनपीटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून गेली 15 ते 20 वर्षांपासून काम करत असणाऱ्या 122 कुटुंब प्रमुखांना ऑगस्ट 2013 पासून पगार मिळत नसल्याने येथील कामगारांनी सोमवार दिनांक 30 डिसेंबर पासून मुलाबाळांसह टाउनशिपच्या गेट समोर बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाला कामगार नेते महेंद्र घरत यांनी बुधवारी 1 जानेवारीला आपला पाठिंबा दर्शवत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर आपल्या डॅशिंग भाषण शैलीत हल्ला चढवलाय। रायगड सुरक्षा बोर्ड याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी झाली का? इथले ज्या सर्व कंपन्या आहेत तिथल्या प्रायव्हेट सिक्युरिटी काढून त्या सर्व रायगड सिक्युरिटी बोर्डाला हे सर्व जोडलं जावं आणि त्याच्या निमित्तानं लोकांना चांगला न्याय मिळेल, कामगारांना चांगला न्याय मिळेल। सुरक्षा रक्षक यांची जी पिळवणूक होते ती थांबवण्याच्या दृष्टीनं रायगड सुरक्षा बोर्डाची स्थापना खऱ्या अर्थानं करण्यात आली आणि हे करत असताना जेएनपीच्या बाबतीत रायगड सुरक्षा बोर्डाला हे सर्व प्रायव्हेट सिक्युरिटी जॉईन करा ही संघटनेची मागणी होती। किंबहुना सर्व पक्ष नेत्यांची सुद्धा तीच मागणी होती आणि आपल्या सर्व कामगारांची सुद्धा मागणी तीच होती। परंतु हे करत असताना जसं त्यांनी सांगितलं की शिबेन कौल आहेत मधल्या काळात ते सस्पेंड होते, ते पुन्हा आले आणि NM कुमार आहेत। कुमार त्याच्यामध्ये चेअरमन झाल्यानंतर किंवा पूर्वीपासून ते डेप्युटी चेअरमन असल्यापासून त्यांची भूमिका ही सातत्यानं प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात राहिलेली आहे। जसं आपण 12.5% जमीन त्यावेळी आपण सांगितलं की ही थोडीशी कमी येणार आहे, तरी सुद्धा त्यांची भाषा फार उर्मट होती आणि सुरक्षा रक्षकाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुरक्षा बोर्ड आणण्याची गरज नव्हती। आपल्याला हायकोर्ट किंवा एवढ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग किंवा सभापतींकडे जाणं किंवा सर्वपक्षीय पक्षाची आपली जी कमिटी आहे त्याच्यावर मीटिंग होणे हा एवढा विषय वाढवण्याची गरज नव्हती। परंतु जाणून बुजून प्रकल्पग्रस्तांना चुचकारण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांची ताकद जी आहे तिला आव्हान करण्याचं काम खऱ्या अर्थानं कौल साहेब आणि चेअरमन NM कुमार यांनी केलेलं आहे। मी सातत्यानं सांगितलं का प्रश्न इथला कुठे आग बोलतो आपण कुठेतरी लांब आहे आणि धूर इथं निघतो अशातला किंवा बंबई इथं आला अशातला प्रकार होता कामा नये। आपण यांचं सुद्धा नाक दाबलं पाहिजे। जे निर्णय घेतलेले आहेत आमच्या इंटकच्या पदाधिकारी जे आहेत नंदाताई भोसले जे सुरक्षा रक्षकांचं नेतृत्व करत आहेत त्या सुद्धा या कमिटीवर आहेत। आता त्यांच्याशी मी आपल्यासमोर फोनवर बोललो। शिवाजीराव देशमुख साहेबांच्या सभापतींच्या नेतृत्वाखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये RR पाटील होते, हसन मुश्रीफ होते, राजेंद्र गावित कामगार मंत्री होते, राज्यमंत्री आणि त्याच्यानंतर निर्णय झालाय का जिथं फक्त बंदूकधारी सुरक्षा रक्षक असतील तिथंच फक्त महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डचे लोक येतील, अन्यथा देण्याची गरज नाही। परंतु जेव्हा महाराष्ट्राचीच एक गव्हर्नमेंटची एक शाखा रायगड सुरक्षा मंडळ इथं असताना दुसरे सिक्युरिटी आणण्याची गरज नव्हती आणि जेएनपीटी टाउनशिप हा पोर्ट सारखा काही ज्वलंत फार प्रश्न नाही आहे आणि इथल्या सिक्युरिटी बदलताना त्यांनी एवढा विचार करण्याची गरज नव्हती। यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, युवक तालुका अध्यक्ष जितेंद्र घरत, किरीट पाटील, भूषण पाटील, यशवंत ठाकूर, संदीप पाटील उपस्थित होते।